तर अनंत चतुर्दशी निमित्त पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ मंदिरामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। तर उत्सव मंडपातली मूर्ती मुख्य मंदिरामध्ये आणण्यात आली आहे। सुवर्ण अलंकारांनी सजलेली ही दगडूशेठ गणरायाची मूर्ती अतिशय देखणी दिसतेय। मूर्तीचं हे देखणं रूप डोळ्यात साठवण्यासाठी गणेश भक्त इथे गर्दी करतात। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मूर्ती मुख्य मंदिरामध्ये आणण्यात आली आहे। विसर्जन मिरवणुकीसाठी मंदिर प्रशासन सुद्धा अगदी सज्ज झालंय। दुपारी 4 वाजता मुख्य मंदिरातनं विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। तर उमांग मलज या रथातनं बाप्पाची मिरवणूक निघणार आहे। आकर्षक विद्युत रोषणाईनं हा रथ उजळून निघणार आहे। यंदाची ही प्रतिकृती जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणेच रथाची मांडणी करण्यात आली। आपण पाहू शकतो अतिशय विशिष्ट अशा फुलांनी ही सजावट सध्या बाप्पाच्या या रथाची करण्यात आली आहे। 10 दिवसाच्या गणेशोत्सवाला अखेर आज सांगता होते आणि आपण जर पाहिलं तर मी सध्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ परिसरात आहे आणि मोठी गर्दी भाविकांची सकाळपासूनच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जी मूर्ती आहे ती उत्सव मंडपातून आता मुख्य मंदिरात आणली गेलेली आहे। सकाळी आवर्तन झालं, अभिषेक झाला, आरती झाल्यानंतर जे सोपस्कार पूजा विधिवत होतात त्यानंतर मूळ मूर्ती जी आहे ती मुख्य मंदिरात येते आणि त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता ही मूर्ती जी आहे ती विसर्जन मिरवणुकीमध्ये खरं तर या बाप्पाच्या मूर्तीला विराजमान केलं जातं। आता आपण जर पाहिलं तर मुख्य मंदिरात मूर्ती जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे। संपूर्ण दगडूशेठ मंदिर परिसर जो आहे तो भक्तांनी फुलून गेलेला आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।